म्हणजे मी यूट्यूबवरती ना एक पॉडकास्ट बघितला. त्या चॅनलचं नाव मला आठवत नाही आहे, बट त्या पॉडकास्टमध्ये एक व्यक्ती आलेला होता आणि त्या व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायची सवय होती आणि त्या सवयीमुळं म्हणजे त्याच्याकडे चांगला जॉब असताना त्याचं लग्न झालेलं, त्याला एक मुलगा आणि गावाकडं आई-वडील आणि वडिलांची परिस्थिती अशी की त्यांना वडिलोपार्जित जमीन नव्हती. बट वडील आणि त्यांचा जो भाऊ आहे म्हणजे त्याचे जे काका आहेत त्यांनी मिळून कष्ट करून जवळ-जवळ 24 एकर जमीन घेतली. त्याच जमिनीतनं त्यांनी सगळं त्यांचं विश्व निर्माण केलेलं होतं. बट हे सगळं करत असताना ह्याला फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगची सवय लागली आणि त्याच्यामध्ये नॉलेज नव्हतं त्याच्याकडं आणि ते करत असताना त्याने सुरुवातीला त्याच्यात काही पैसे टाकले आणि ऑप्शन ट्रेडिंग करायला त्यानं स्टार्ट केली आणि ती करत असताना त्याला सुरुवातीला काही प्रॉफिट आला. मग त्यांनी त्याच्या वाईफच्या नावावर जी एफ-डी होती किंवा त्याच्या मुलाच्या नावावर त्याने जे पैसे टाकलेले होते, ते पैसे त्यानं त्याच्यात टाकायला सुरुवात केली. त्यानं काही लाख टाकले. ते लाखाचं नुकसान झालं. मग त्याच्यातनं रिव्हेंज ट्रेडिंग करायची, त्याच्यातून पैसे काढायचं म्हणून त्यांनी 5,00,000 टाकले आणि तो लॉस रिकव्हर करायचा त्यानं ट्राय केला. बट ते 5,00,000ही गेले. त्याच्यानंतर बायकोचे दागिने, स्वतःची गाडी हे सगळ्यातला पैसा त्यानं टाकला. त्यानंतर एवढं सगळं करून बँकेकडनं पर्सनल लोन घेऊन तोही पैसा त्यानं स्टॉक मार्केटमध्येच टाकला, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आणि त्याच्यातला तो पैसा देखील त्याचा गेला आणि त्यानंतर त्यानं म्हणजे ते बँकेचे जे ई-एम-आयचे हप्ते होते ते त्याला भरता नाही आले आणि जे रिकव्हरी एजंट होतं म्हणजे बँकांनी ते थर्ड पार्टी कुणाला तरी दिलेलं आणि ते पैसा रिकव्हर करण्यासाठी त्यांनी त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली जी नावं होती त्यांना कॉल करायला सुरुवात केली. आणि त्यांना कॉल करून सांगायचे, की "बाबा यांना आमच्याकडनं लोन घेतलेलं होतं, तो रिपे करू नाही शकत आहे आणि तुम्ही त्याला सांगा, कारण की तुम्ही त्याच्यात जामीनदार आहे." आणि त्याच्यानंतर ही गोष्ट त्याच्या वडिलांकडे येऊन सांगायला लागली. मग वडिलांनी त्याला विचारलं, की "बाबा तुझ्याकडे काही लोन आहे का? मला सांग, मी मदत करतो." वडिलांनी त्यांच्या सुरुवातीला त्याला ₹5,00,000 दिले. त्यानं परत सेम गोष्ट केली. ते ₹5,00,000 त्यानं परत घालवले फ्युचर ट्रेडिंगमध्ये, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आणि त्यानंतर परत वडिलांनी, "बाबा तुझं काय लोन आहे मला पूर्ण आकडा सांग तू, मी मदत करतो तुला." त्यानं त्यावेळेसही पूर्ण न सांगता वडिलांनी मग त्यांची गावाकडची 1 एकर जमीन विकली आणि त्याला 11 ते 12 लाखाच्या आसपास अमाउंट दिली. बट त्यानं क्रेडिट कार्डचे मिनिमम ड्यू पे केले. काही ई-एम-आयचे जे थकलेले हप्ते होते काही लोनचे ते पे केले आणि परत त्यानं ते पैसा टाकला आणि तो पैसा देखील त्यानं घालवला. म्हणजे आणि याच्यातनं त्याच्या वडिलांचे वाद व्हायला लागले. पुण्याला तो कंपनीत जॉब करायचा. त्याला 50,000-60,000 हजाराच्या आसपास पैसे पेमेंट पण होतं. मग त्याच्या वडिलांनी त्याला घरी बोलावून घेतलं. काही दिवस त्याच्या मुलाला आणि म्हणजे त्याला "ये आणि तू गावाकडेच राहा. जॉब-बिब काही करू नको," असं त्यांनी सांगितलं. बट तो बोलला, "नाही, मला पुण्यातच राहायचंय." मग त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी म्हणजे त्याची जी बायको आणि मुलगा जो गावाकडे गेलेला होता, त्यांना परत पाठवून दिलं, की "बाबा जा." त्याचं म्हणजे तो तर येणार नाही, पण मग कशाला फॅमिली डिस्टर्ब व्हायला नको म्हणून त्यांनी त्याला परत पाठवून दिलं. त्याच्या वाईफला आणि त्याच्या मुलाला. आणि मग नंतर सेम गोष्ट करायला लागला तो. त्याच्या वडिलांनी त्याला घरी बोलवून घेतलं आणि "तू इथं राहा. तू माझ्याकडे पैसे दे. मी तुझ्याकडनं रिपे नाही होत आहे, तर तू तुझ्या पेमेंटचे पैसे माझ्याकडे दे." तो असं करून 25,000 पाठवायचा आणि ते मग त्यांनी त्यांच्याकडे साचवायला थोडं प्रयत्न केला आणि मग नंतर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "बाबा हे काही जे पैसे साचलेले आहेत त्याच्यातनं तू ते रिपे करून दे." मग त्यांनी त्याच्या जवळ साचलेले पैसे देखील त्याला वापस दिले. तर त्यानं परत तीच गोष्ट केली. वडिलांनी शेवटी त्याला कंटाळून त्याला बोलले, "तू गावाकडेच थांब, गावाकडेच राहा." मग त्यांच्यात थोडीशी नॉर्मल बाचाबाची झाली आणि मग तो बोलला, की "नाही, मी चाललोय." तर तो त्याच्या बहिणीकडे निघून आला. त्याच्या गावाच्या शेजारीच त्याच्या बहिणीचं घर होतं आणि तिथं आल्यानंतर तिथं पोहोचतच होता, की त्याच्या काकाच्या मुलाचा म्हणजे त्याच्या चुलत भावाचा त्याला कॉल आला, की "बाबा घरी ये, अर्जंट आहे." त्यांनी सांगितलं नाही काय झालेलं आहे आणि घरी जाऊन बघतो तर त्याच्या वडिलांनी आत्महत्या केलेली होती. त्याच्या वडिलांनी फाशी घेतलेली होती. तर मग आत्ता म्हणजे तो त्या पॉडकास्टमध्ये सांगत होता, की बाबा मला लागलेली जी लत होती किंवा माझ्या चुकीच्या फायनान्शियल डिसिजनमुळे तो स्टॉप लॉस वगैरे किंवा फ्युचर अँड ऑप्शन ही अशी गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये सेबी स्वतः सांगते, की 100 पैकी 95% ट्रेडर त्याच्यात लॉस करतात आणि त्याच्याकडे तर नॉलेजच नव्हतं. पण आत्ता ज्यावेळेस पॉडकास्टच्या एंडिंगला तो ज्यावेळेस सांगत होता, आत्ता त्याच्याकडं त्याचं फायनान्शियलही चांगलं आहे. म्हणजे आत्ता जवळ-जवळ ₹65,00,000 प्रॉफिट असलेला त्याचा पोर्टफोलिओ आहे. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो म्हणत होता, सगळ्यात महत्त्वाचा माझा झालेला लॉस तो म्हणजे माझे वडील माझ्यामुळं गेले आणि तो लॉस मी कधीच रिकव्हर करू शकत नाही आणि तो कलंक किंवा ती गोष्ट
कायम माझ्यासोबत राहणार आणि ती माझ्यासोबत तशीच जाणार. म्हणून फायनान्शियल डिसिजन किंवा स्टॉक मार्केटमध्ये जे ग्लॅमर वाटतं ते तेवढं सोपं नाही आहे. त्या नादात म्हणजे जी यंग जनरेशन आहे किंवा तरुण जी मुलं आहेत, जी नव्यानं पैसा कमवता, स्टॉक मार्केटमध्ये टाकता आणि मग फ्युचर म्हणा ऑप्शन ट्रेडिंग करताना पैसा ज्यावेळेस जातो तर तो पैसा त्याच्यात डिसिप्लिन नसतो की स्टॉप लॉस वगैरे किंवा कुठलंही नॉलेज न घेता नॉर्मल ऑनलाईन कोर्स करून ज्यावेळेस करता त्यावेळेस तो पैसा रिकवर करण्याच्या नादात अगिनत पैसा जातो. आणि ही फक्त एक गोष्ट नाही, तुम्ही मागेही एका शिक्षकाची ऐकली असेल गोष्ट की त्याच्यावर 1.5 कोटींच्या आसपास काहीतरी कर्ज झालेलं होतं, ते हे शेअर मार्केटच्या नादात. त्यामुळं करायचं स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला करायची तर लॉंग टर्म होल्डिंग करा. ज्या चांगल्या कंपन्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघता, त्यांचे शेअर्स तुम्ही लाँग टर्मसाठी होल्ड करू शकता. आणि अगेन मी काय कुठला फायनान्शियल प्लॅनर किंवा फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे, मला त्याच्याबद्दल कुठलंही नॉलेज नाही आहे. बट हा फक्त एक इन्सिडंट मी सकाळी पॉडकास्ट मराठीमध्ये जो बघितला होता त्याच्याबद्दलची गोष्ट मला वाटली मी शेअर करावं म्हणून तुमच्यासमोर मांडतो आहे. आणि परत एकदा तेच, ही फक्त स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचीच गोष्ट नाही, आयुष्यात कुठलीही गोष्ट. दारुडा व्यक्ती जर तुम्ही बघितला तर त्याची खूप इच्छा असते की दारू सोडायची किंवा कुठलंही व्यसन करणारा, सिगरेट पिणारा, कुठला गुटखा तंबाखू खाणारा, त्याची इच्छा असते सोडायची बट ती सुटत नाही. म्हणून अशा चुकीच्या गोष्टींचं व्यसन, अशा कुठल्या चुकीच्या संगतीचं व्यसन माणसाला लागलं तर ते माणसाचं स्वतःचं तर आयुष्य करतं बट त्याच्या फॅमिलीचं, त्याच्या परिवाराचं आणि त्याच्या ओव्हरऑल समाजात त्याचं असणारं अस्तित्व देखील मिटून टाकतं.